पोलिसांनी या ठिकाणी भाजपला अभय दिले, संरक्षण दिले, पुन्हा हा प्रकार घडला। तासभर बसायला त्यांना परवानगी दिली, साऊंड सिस्टीम मागची 2 तास झाले भाजपवर या ठिकाणी तळ ठोकले, पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला नाही आणि उलट मुख्य रस्ता या ठिकाणी अडवून ठेवलाय। असं असताना पुणे पोलिसांचा प्रकार जबाबदार बनत आहे। मागचे 2 तास झाले 11 वाजल्यापासून आंदोलन चालू आहे आणि असं असताना पुणे पोलीस त्यांना संरक्षण देत आहे। तर पुणे पोलीस आजच्या या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत। या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या 2 एक महिला कार्यकर्त्यांनी एका पुरुष कार्यकर्त्याचं डोकं फोडले, गाड्या फोडलेल्या आहेत। अशा प्रकारचा दहशत आमच्या कॅम्पस मध्ये होतोय। हे या ठिकाणी आतमध्ये कोणी कोंडलं आणि आतमध्ये पोलिसांनी कोंडलं। पोलिसांनी दगडफेक होताना आमच्या कार्यकर्त्यांना ढकलून मागे नेलं आणि या ठिकाणी जे लोकमतची पत्रकार आणि 2-3 जे पत्रकार आहेत ते इथं बाईट घेत असताना त्यांच्यावर पण दगडफेक झालेली आहे। म्हणजे पोलिसांनी या सर्व गोष्टीला जबाबदार आहे। आजपर्यंत पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन कधी झालं नव्हतं आणि या घाणेरड्या प्रकारामध्ये भाजपच्या महापौरांना या सगळ्या पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सर्व शहरामध्ये या सगळ्या प्रकरणात पुण्याच्या नवीन महापौर सुद्धा सहभागी आहेत। हे पुणेकरांचा दुर्दैव आहे। पुण्याच्या महापौरांनी कधीही आंदोलनात सहभाग घेतला नव्हता, पण आजच्या दगडफेक प्रकरणात सुद्धा पुण्याच्या महापौर होत्या। ही सध्या सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे। अशा पुण्याच्या महापौरांचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त पोलिसांनी केली का कोणी केली? पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुंडांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर दगडफेक केली। काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले। एवढंच नव्हे तर काँग्रेस भवनच्या आवारामध्ये लोकमत, वृत्तवाहिनी आणि इतर वर्तमानपत्राचे जे रिपोर्टर होते त्यांच्यावर सुद्धा दगडफेक केलेली आहे। आम्ही आमच्या गाड्या ज्या होत्या त्या गाड्यांच्या काचा फोडलेल्या भाजपच्या गुंडांनी आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये आज हा जो काही प्रकार झालेला आहे, या गेले 50 वर्षामध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली। पोलिसांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने इथपर्यंत गेटपर्यंत हे आंदोलक आले कसे आणि ह्यासाठी जे कोणी दोषी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी।